नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलवर। आज आपण बोलणार आहोत खूप एका इंटरेस्टिंग विषयावर आणि थोड्या रिस्की विषयावर। इंट्राडे ट्रेडिंग। जर तुम्हाला शेअर मार्केटमध्ये एकाच दिवसात पैसे कमवायचे असतील पण कसं सुरू करायचं, कसं यश मिळवायचं याचा विचार करत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे। आज मी तुम्हाला अगदी सोप्या भाषेत सांगणार आहे कसं तुम्ही इंट्राडे ट्रेडिंगमध्ये यशस्वी होऊ शकता। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला आधी सुरुवात करूया। सर्वप्रथम इंट्राडे ट्रेडिंग म्हणजे काय ते समजून घेऊ। इंट्राडे ट्रेडिंग म्हणजे तुम्ही एका दिवसात शेअर्स खरेदी करता आणि त्याच शेअर त्याच दिवशी विकता। यात तुम्हाला बाजारातील छोट्या मोठ्या किमतींच्या चढ उतारांचा फायदा घ्यायचा असतो। उदाहरण, तुम्ही सकाळी एखादा शेअर 100 रुपयांना विकत घेतला आणि तो दुपारी 105 रुपयांना विकला तर तुमचा 5 रुपये नफा प्रति शेअर। पण यात नुकसान होण्याची शक्यता तितकीच आहे। त्यामुळे इंट्राडे ट्रेडिंगला समजून घेणं आणि शिस्तबद्ध पद्धतीने काम करणं खूप महत्त्वाचं आहे। चला आता आपण पाहूया काही सोप्या टिप्स ज्यामध्ये तुम्हाला इंट्राडे ट्रेडिंगमध्ये होण्यास मदत करतील। बाजाराचा अभ्यास करा। पहिली आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बाजार समजून घ्या। इंट्राडे ट्रेडिंगमध्ये यशस्वी होण्यासाठी तुम्हाला बाजार कसा काम करतो, कोणत्या गोष्टींमध्ये किमती वर खाली होतात ते समजलं पाहिजे। रोजच्या बातम्या, कंपनीच्या घोषणा आणि बाजारातील ट्रेंड्स यांच्यावर लक्ष ठेवलं। उदाहरणार्थ, जर एखाद्या कंपनीने चांगला तिमाही निकाल जाहीर केला तर त्या शेअरची किंमत वाढण्याची शक्यता असते। यासाठी तुम्ही मनी कंट्रोल, ब्लूमबर्ग किंवा इकॉनॉमिक्स टाइम्ससारख्या ॲप्स, वेबसाईट वापरू शकता। योग्य स्टॉक्स निवडा। सगळे शेअर्स इंट्राडे ट्रेडिंगसाठी योग्य नसतात। तुम्ही असे स्टॉक्स निवडा ज्यांच्यामध्ये जास्त लिक्विडिटी म्हणजेच जे खूप खरेदी विक्री होतात। उदाहरणार्थ, रिलायन्स, टाटा स्टील किंवा ICICI बँक यासारखे मोठे स्टॉक्स ज्यांच्यामध्ये किमतीच्या हालचाली जास्त असतात, ज्यामुळे नफ्याची संधी अधिक मिळते। पण लक्षात ठेवा, स्टॉक निवडण्यापूर्वी त्याचा चार्ट आणि मागील काही दिवसांचा ट्रेंड बघा। स्टॉप लॉस आणि टार्गेट्स ठरवा। स्टॉप लॉस आणि टार्गेट सेट करा। म्हणजेच इंट्राडे ट्रेडिंगमध्ये शिस्त खूप महत्त्वाची आहे। तुम्ही स्टॉक खरेदी करताना ठरवा की किती नफा हवा आहे आणि किती नुकसान सहन करू शकता। उदाहरणार्थ, तुम्ही 100 रुपयांना शेअर खरेदी घेतला किंवा 100 रुपयांना शेअर्स घेतला तर स्टॉप लॉस 98 रुपये आणि टार्गेट 104 रुपये असं टार्गेट करा। त्यामुळे तुमचं नुकसान मर्यादित होईल आणि लोभामुळे तुमचे चुकीचे निर्णय टाळता येतील। टेक्निकल ॲनालिसिस शिका। इंट्राडे ट्रेडिंगमध्ये चार्ट आणि इंडिकेटर्स खूप महत्त्वाचे आहेत। तुम्ही काही सोपे इंडिकेटर्स शिकू शकता, जसे की मूव्हिंग ॲव्हरेज किंवा RSI। हे स्टॉक कधी खरेदी करायचा आणि कधी विकायचा याची आयडिया देतात। यासाठी तुम्ही ट्रेडिंग व्ह्यू सारखे टूल्स वापरू शकता। थोडक्यात, सुरुवातीला थोडं अवघड वाटेल पण सरावाने हे सोपं होतं। भावनांवर नियंत्रण ठेवा। इंट्राडे ट्रेडिंगमध्ये लोभ आणि भीती हे तुमचे सगळ्यात मोठे शत्रू आहेत। जर तुम्हाला नफा होतोय तर जास्त नफ्याच्या लोभाने थांबू नका। जसंच जर नुकसान होत असेल तर घाबरून चुकीचे निर्णय घेऊ नका। तुमच्या प्लॅनप्रमाणे चला आणि प्रत्येक ट्रेडमधून शिकत राहा। छोट्या स्टेप्सने सुरुवात करा। इंट्राडे ट्रेडिंगमध्ये सगळं भांडवल एकाच वेळी लावू नका। सुरुवातीला कमी रकमेने ट्रेड करा, जेणेकरून नुकसान झालं तरी तुम्हाला त्रास होणार नाही। अनुभव मिळाल्यावर हळूहळू रक्कम वाढवा। आता काही प्रॅक्टिकल टिप्स आणि सावधगिरी। पहिली गोष्ट म्हणजे चांगला ब्रोकर निवडा। कमी ब्रोकरेज फी, चांगला आणि ट्रेडिंग ॲप्स असलेला ब्रोकर निवडा, जसे की झेरोदा, ॲपस्टॉक्स किंवा ग्रोज। दुसरं, डेमो अकाउंटने सराव करा। अनेक प्लॅटफॉर्मवर डेमो अकाउंट्स देतात, तिथे तुम्ही खऱ्या पैशाशिवाय ट्रेडिंगचा सराव करू शकता। तिसरं, वेळेचं व्यवस्थापन। इंट्राडे ट्रेडिंगमध्ये सकाळचे 2 ते 3 तास आणि शेवटचे 1 तास खूप महत्त्वाचे असतात। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इंट्राडे ट्रेडिंग जोखमीचं आहे। फक्त तेवढेच पैसे गुंतवा जे गमावलं तरी तुम्हाला त्रास होणार नाही। मित्रांनो, इंट्राडे ट्रेडिंग एक कौशल्य आहे जे शिकण्यासाठी वेळ आणि सराव लागतो। पण तुम्ही जर शिस्तबद्ध राहिलात तर बाजाराचा अभ्यास केलात आणि तुमच्या भावनांवर नियंत्रण ठेवलात तर तुम्ही
नक्कीच यशस्वी होऊ शकता. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि जर तुम्हाला अजून काही टिप्स हव्या असतील किंवा दुसऱ्या कोणत्या टॉपिकवर व्हिडिओ हवा असेल तर आम्हाला कळवा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चॅनल लाईक करा आणि बेल आयकॉन दाबा जेणेकरून आमचे नवीन व्हिडिओ तुम्हाला लगेच मिळतील. तोपर्यंत पुन्हा भेटू. तोपर्यंत स्टे स्मार्ट.